निखिल रवींद्र निंगरे आहे. वर्ग 8 माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सेलगाव माटे. माझे नाव सुमित चोपडे आहे. वर्ग 8 माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सेलगाव माटे. माझे नाव श्रुतिका सतीश श्रीराम. वर्ग 8 माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सेलगाव माटे आहे. माझे नाव स्नेहा धनगर रौकाळे. वर्ग 8 माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सेलगाव माटे आहे. माझे नाव दिव्या हरिचंद बागे. वर्ग 8 माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सेलगाव माटे. माझे नाव प्रणती प्रभाकर अरगडे आहे. वर्ग 8 माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सेलगाव माटे आहे. आमच्या प्रोजेक्टचे नाव स्नेक डिटेक्ट गॅजेट आहे. आम्हाला या प्रोजेक्ट बनवण्यासाठी लागलेले साहित्य एक PVC पाईप लागलेला आहे, एक स्विच, सोलर प्लेट, वायर, बॅटरी कॅप, सेलोटेप आणि एक मोटार लागलेली आहे. आम्ही ग्रामीण भागातील राहणारे मुलं आहोत. आमचे आई वडील दिवसभर शेतात राहतात. त्यांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही हे गॅजेट बनवलेलं आहे. त्यांना साप, विंचू असे प्राणी चावणार नाही म्हणून आम्ही हे गॅजेट बनवलेलं आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत आमच्या गटाने हा स्नेक डिटेक्ट गॅजेट बनवलेला आहे. ह्या गॅजेटच्या मुळे शेतकऱ्यांची मदत होईल. शेतकरी शेतात दिवस रात्र जातात म्हणून त्यांना साप विंचू किंवा काहीचाही खतरा राहतात. अगर शेतकरी हे शेतामध्ये घेऊन जाईल तर त्यांना साप विंचू चावणार नाही आणि त्यांना कोणता अपघात होणार नाही. हा प्रोजेक्टमध्ये सोलर प्लेट आणि स्विच, बॅटरी, लाईट आणि मोटर लागलेली आहे. ह्या स्नेक डिटेक्ट गॅजेटमध्ये लाईट लागलेला आहे. ह्या लाईटच्या मुळे शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतात जाईल तर त्याला उजेड मिळेल. हे सोलर प्लेट बॅटरी चार्ज नसेल तर उन्हामध्ये ठेवल्यावर बॅटरी चार्ज होऊन जाईल. ह्या स्विचच्यामुळे आपली गॅजेट ऑन ऑफ करता येईल. हे बॅटरी पॉवर बॅकअपसाठी आहे. हे मोटार अगर आपण शेतकरी शेतात जाईल आणि हा स्विच सुरू करून शेतामध्ये कुठे स्टिक ठेवेल तर व्हायब्रेशन होईल. व्हायब्रेशनच्यामुळे साप किंवा विंचू हा स्टिकजवळ राहील तर तो दूर पडून जाईल आणि शेतकऱ्यांजवळ कोणता अपघात होणार नाही, गावात कोणता अपघात होणार नाही आणि सगळे लोक सुरक्षित राहील. हा आमचा प्रोजेक्ट सगळ्यांच्या मदतीसाठी आम्ही बनवला.